लखनजी गोलाना काय भक्तीच्या त्या वाटा मज 10व्या सुबटा 16व्या शतकात एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी ओ सिंह जन्मला घडविले स्वराज जेणे सुखावली प्रजा परश्री माते समान असा होता माझा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते राजे तुमची कधीच विसरणार नाही राज तुम्हा नमन करण्याला नमन करण्याला नमन करण्याला विठाला 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 खोपडीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी संप्राप्त सेवी करता निवडलेला अभंग प्राप्त असणाऱ्या श्रोतृविंदांचे करण स्थिर शांत बनावं आपल्या दृष्टीतील हृदयातील दोष विकार निवृत्त व्हावे अनादी कालापासून भगवंताच्या भेटीची जी तुम्हा आम्हाला भूक लागलेली आहे ती हळूहळू तृप्त व्हावी देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीने करोडो किलोमीटरचं जे अंतर आहे ते अंतर हळूहळू कमी व्हावं आणि परमात्म्याने आम्हाला स्वप्नात तरी दर्शन द्यावं या अपेक्षेने आपण हा उत्सव या ठिकाणी अव्याहतपणे करतायत शतातरी एका जन्माच्या शेवटी कृपाळोबा पोटी येईल दया परमात्म्याला आमची दया यावी आणि आमच्या जीवनाचं भलं व्हावं या आर्ततेने आपण हा उत्सव या ठिकाणी करतायत सर्वांच्या चरणारविंद मनस्वी वंदन करतो ज्यांच्यामुळे 2 वर्षापूर्वी या ठिकाणी तुम्हा सगळ्या श्रोतृविंदांचं दर्शन झालं त्या आपल्या गावातील अत्यंत नेतृत्ववान कर्तृत्ववान बहुआयामी व्यक्तिमत्व आमचे जिवलग स्नेही अत्यंत ज्यांचा गोड आवाज आहे महाराष्ट्रभर सध्या या ठिकाणी कुठलाही टॉप 10चा उत्सव म्हटलं की आता अग्रगण्य ज्यांचं नाव घेतलं जात आहे ते हृदय भिन्न अत्यंत मन मिळावू अत्यंत हृदयामध्ये कुठल्याबद्दल द्वेष कुठल्या व्यक्तीबद्दल कपट नाही काही नाही अत्यंत सरळ असं व्यक्ती आपल्या गावातलं आमचे काकाजी महाराज खैरे यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा याचं कारण ते आपल्या गावातलं भूषण आहे आणि ज्या व्यक्तीला गावातल्या लोकांनी ज्या व्यक्तीला स्वीकारलं मग त्या व्यक्तीला कुणीच थांबू शकत नाही कुणी थांबवत नाही एक तर काय माहिती आहे गावातले लोक लई चाप्टर राहते ते एक तर कुणाला स्वीकारत नाही आणि स्वीकारलं तर मोठं केल्याशिवाय राहत नाही ती गावातल्या लोकांची विशेषता असते म्हणून खऱ्या अर्थाने गावातल्या लोकांनी स्वीकारणं हा जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आहे सगळ्यात मोठा पुरस्कार आहे आणि आता चांगल्या प्रकारे मी आत्ता एक 8 दिवसापूर्वी तेलंगणात कीर्तनाला गेलो तिथं ढोक महाराजचं कीर्तन इंदुरीकरांचं कीर्तन समाधान शर्मा महाराजांचं कीर्तन तिथं काका महाराजांचा काला त्यावेळेस आपल्या माणूस एवढा लांब फिरतोय की छाती फुगल्याशिवाय राहत नाही कौतुकाची थाप आणि महाराष्ट्रात ते चांगल्या टॉप 10मध्ये नक्कीच त्या ठिकाणी त्यांच्या जीवनातला अलौकिक चांगला आविष्कार आम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणून त्यांनाही खूप खूप शुभेच्छा आहे काकाजी खूप मोठे व्हा त्यांनाही वंदन आहे कीर्तनाच्या साथी करता ज्यांनी सुरुवातीला चाल गायली अत्यंत गोड आवाज मी नेहमी सांगतो महाराष्ट्रातले सगळे टॉप 10चे कीर्तन क्षेत्रातले गायक एका पारड्यामध्ये टाका आणि जालन्याचे हे कृष्णा महाराज मोरे आणि चिलियाबाळ हे एका पारड्यात टाका पारडं हेच जड भरल म्हणजे त्या गाण्यातली आर्तता अत्यंत हृदयाला भिडणारी आहे स्वर त्यांची भिजलेली आहे म्हणून ती अत्यंत त्यातला भाव तो त्या ठिकाणी हृदयाचा ठाव घेतो आणि अत्यंत गोड व्यक्ती आहे आमचे चिलिया महाराज आणि कृष्णा महाराज त्यांनाही माझं वंदन आहे आणि आता त्याच ताकदीने अगदी आता चांगलं नेतृत्व त्या ठिकाणी उमलतं आहे ते अगदी अजय जडेजासारखं जसं फॅटिंग असे खतरनाकच माणूस आहे आमचा सदानंद अत्यंत गोड आहे वागणं चांगलं आहे नम्रता चांगली आहे गाणं फार उंचीच आहे
ही जी गाण्याची समज आहे, ही गाण्याची समज येण्याकरता काही काहींचं आयुष्य निघून गेलं, पण तरी देखील ही समज येत नाही. त्या स्वरातली ती आर्तता वगैरे, तो ठहरावपणा, ते सगळं लोकांच्या हृदयापर्यंत कसं पोहोचायचं, ही समज चांगली आली आहे. सगळं गाव कौतुक करत होतं आल्यानंतर, महाराज काय सदानंद महाराज, ते बद्रीभाऊ वगैरे बरीचशी सगळी मंडळी बसले, महाराज सगळं गाव हँग करून टाकलं म्हणे. म्हणजे गाण्याची यांनाही समज चांगली आहे आणि आपल्यावरती ही मंडळी प्रेम करतायत. म्हणून सदानंद महाराज तुम्हालाही वंदन आहे. ही सगळी भजनी मंडळी आहे, आमचे देवीदास भाऊ, ही सगळी भजनी मंडळी आहे. सगळ्यांना वंदन आहे. सगळीच मंडळी आहे. विणेकरी आहे, ज्यांचा अत्यंत मृदंग गोड वाजतोय. खरं तर परभणी म्हटलं की भरत महाराज, कृष्णा महाराज भोरकडे या तोलामोलाचं व्यक्तिमत्व, त्याच ताकदीने वादन आहे, समर्पण आहे, जास्त त्या ठिकाणी असं खडबड बडबड नाही, पोषकता हातामध्ये आहे. अत्यंत गोड व्यक्तिमत्व आमचे माऊली महाराज, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी. बहुत बढिया. वर्ध्याला आत्ता त्या दिवशी कीर्तन माझं, तिथं कीर्तनाला सगळा समाज त्यांचं कौतुक करत होता. कीर्तनामध्ये 5 ते 6 हजार बक्षीस झालं त्यांना. म्हणजे केला इशारा जाता जाता, म्हणजे जरा तुम्ही पण वर्षा आसुल्याच्या मंडळी काय कमी आहे का महाराज? अरे तर काय, कैलास अण्णासारखी माणसं समोर आहे, नानासाहेबरावसारखी माणसं समोर आहे, किती उंचीचे माणसं आहे. आल्यानंतर श्रीमंती कळती महाराज. खरं तर हे ज्ञानोबा तुकोबारायांचा उदो उदो करतोय म्हणून तुमच्यावरती तुम्ही आमच्यावर प्रेम करताय. नाहीतर येतं तरी काय, आम्हाला 10-5 टिपणं सोडली तर आम्हाला येतं तरी काय. आजच्या कीर्तनातलं स्वागत आमच्या शिवाजीरावनी, काय स्वागत केलं नरेशरावनी. गुणवत्ता एजन्सी. खरं तर माणूसही चांगला आहे आणि औषध घेतल्यानंतर गुणही आल्याशिवाय राहत नाही, असा माणूस आहे. काय स्वागत आहे. JCB वगैरे. लग्नातल्या हौसी मात्र लोक आमचे पुरवत आहेत बा, ते लग्नात नाही झालं, ते समाज आमच्यावरती प्रेम करतोय, छाती भरल्याशिवाय राहत नाही. फक्त आम्ही हे टिकवलं पाहिजे. श्रद्धेने आम्ही देखील त्या चर्येमध्ये वागलं तर समाज डोक्यावरती घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून सगळ्यांनाच या ठिकाणी वंदन आहे. कीर्तनाला बरीचशी मंडळी परिसरातून उपस्थित आहेत, सगळ्यांना वंदन करतो. माझ्यावर जीवापाड प्रेम करणार आमचे गणेशांना, देवीदासराव, कुठेही कीर्तन असू द्या ही मंडळी येतात. नानासाहेबांचं खूप प्रेम आहे. एवढं मोठं आता एजन्सी आपलं हे चालवायचं, मार्केट कमिटीमध्ये त्यांचं, पण तरी देखील वेळ काढला. सचिन महाराजांचं कीर्तन आहे, यावं लागतं. शिवाजीरावांची इच्छा होती, महाराज पावसात तुम्ही त्या ठिकाणी वाळवटीत दिवा पेटवला होता, तर तेव्हा थोडीशी आर्तता, आमच्याकडे थोडी भूक राहिली होती कीर्तनाची, पुन्हा तुम्हाला यावं लागेल. म्हणून त्यांची पुन्हा त्या ठिकाणी विनंती होती. त्यांच्याही त्या ठिकाणी विनंतीला मान देऊन काकाजी, ही सगळी मंडळी, सगळ्यांनाच या ठिकाणी वंदन करतो. स्वतः बाबा आज दयानंद बाबा कीर्तनाला उपस्थित आहेत. बाबांनाही वंदन. शेजारी आमचे महाराज आहेत, त्यांनाही वंदन आहे. सिस्टम अत्यंत ज्यांची गोड आहे. ध्वनी विस्तार यंत्र आमचे शेख मियाबाई का, शेख मियाबाई, बहुत भाई, बहुत बढिया. मंडप साऊंड सिस्टम अत्यंत गोड आहे. आणि आपलं भोजनसुद्धा आपण या ठिकाणी गावकऱ्यांना दिलं. माणूस चांगला आहे, मला काकाजीनं सांगितलं. अत्यंत गोड ही सगळी मंडळी आहे. सगळ्यांना वंदन करतो. इथं महाराज आहे, सगळ्यांच्या चरणारविंद मनस्वी वंदन करतो आणि चिंतनाकडे वळतो. विठ्ठल आज आपल्या उत्सवाची सांगता आहे. जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत सप्ताहाची पूर्णता नाही. मग सप्ताह किती दिवसाचा असू द्या, 3 दिवसाचा असू द्या, 5 दिवसाचा असू द्या, 7 दिवसाचा असू द्या, जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत सप्ताहाची पूर्णता नाही. सप्ताहाची पूर्णता नाही. एखादी गंगा आहे, ती जोपर्यंत नदीला जाऊन मिळत नाही तोपर्यंत तिची पूर्णता नाही. बरोबर ना माऊली? एखादी गंगा जोपर्यंत नदीला जाऊन मिळत नाही तोपर्यंत तिची पूर्णता नाही. बरोबर? ती जोपर्यंत सागराला जाऊन मिळत नाही तोपर्यंत तिची पूर्णता नाही. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. एखादं मंदिर आहे, त्या मंदिराला जोपर्यंत कळस बसवत नाही तोपर्यंत त्या मंदिराची पूर्णता नाही. देवळाच्या कामा कळसू, अर्थात कळस बसवत नाही तोपर्यंत मंदिराची पूर्णता नाही. भजन करतोय पण जोपर्यंत गवळण होत नाही, जोपर्यंत भैरवी होत नाही तोपर्यंत भजनाची पूर्णता नाही. तसं जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत सप्ताहाची पूर्णता नाही. अरे 750 वर्षापूर्वी जो काला ज्ञानोबरायांनी, नामदेव महाराजांनी वाळवंटात केला, तोच काला तुम्ही आम्ही आसोलामध्ये करतायत. त्या काळामध्ये जनाबाई म्हणतायत, जणी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, हे अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. हे कीर्तनी भरला. माझे छंदे
750 वर्षापूर्वी जो काला संतांनी केला तोच काला तुम्ही आम्ही असोलामध्ये करतायत. आणि ज्या ज्याही वेळेस काला संतांनी केला त्या वेळेस देव त्यांच्या समवेत आहे. अर्थात इथं काला करतायत, इथं देखील देवाची उपस्थिती आहे. काला केला संत जने सवे त्यांचे नारायणे. अर्थात तो काला तुम्ही आम्ही करतायत. खऱ्या अर्थाने तोच काला 750 वर्षापूर्वी संतांनी केला. इथं देखील देवाची त्या ठिकाणी सुप्त अवस्थेत उपस्थिती आहे. मला सांगायचं काय, खऱ्या अर्थाने आज काला आहे. काला म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे. असोलाकर काला म्हणजे प्रसाद काय करतो? प्रसादस्तु प्रसन्नता. प्रसाद मानवी जीवनाला प्रसन्न करतो. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते प्रसन्न चेतसे ह्याशु बुद्धी पर्यवचिष्टते. अर्थात प्रसाद मानवी जीवनाला प्रसन्नता करतो. तो प्रसाद आज या प्रसादाने तीनही प्रकारची माणसं प्रसन्न राहणार. सत्वगुणी माणसं प्रसन्न राहणार, रजगुणी माणसं प्रसन्न राहणार आणि तमगुणी माणसं प्रसन्न राहणार. प्रकाराचे तीन प्रसन्न राहणार. ऐका, रजगुणी माणसं प्रसन्न राहणार आणि तमगुणी माणसं प्रसन्न राहणार. सत्वगुणी माणसं का प्रसन्न राहणार? आम्हाला देवाच्या लीला ऐकायला मिळणार म्हणून सत्वगुणी माणसं प्रसन्न राहणार. ऐका, रजगुणी माणसं का प्रसन्न राहणार? आम्हाला प्रसाद भक्षण करायला मिळणार म्हणून तीही माणसं प्रसन्न राहणार. आणि तमगुणी का प्रसन्न राहणार? गेले 7-8 दिवस झाले कानावर ही भनभन चालू होती. ही वर्षाची एकदा, आता वर्षभर बंद पडणार म्हणून तीही माणसं अन्न प्रसन्न राहणार. ही तिन्ही माणसं. आणखी सोपी व्याख्या सांगू का? सत्वगुणी, रजगुणी आणि तमगुणी. एखादं जोडपं गाडीवरती चाललं की सत्वगुणी माणूस म्हणणार नवरा बायको चाललेत, रजगुणी माणूस म्हणणार बहीण भाऊ दिसतायत आणि तमगुणी म्हणणार विठ्ठल आज खऱ्या अर्थाने वैकुंठाधिकांना दुर्लभ असणारा काला तुम्हा आम्हाला भक्षण करायला मिळतोय. सामान्य भाग्यवान नाही तुम्ही, सामान्य भाग्यवान. खरं तर नोटीस करा, 2020-21 नंतर, कोरोना नंतर हा 25चा काला आपण आपल्याला भक्षण करायला मिळतोय. भाग्यवान माणसं आहात आपण. चांगली चांगली माणसं आपल्या डोळ्यात देखत गेली की राव. ओनली 50-150 रुपयाची कॅरी बॅग त्यांच्यासोबत आली. स्वतःचे पोरं अग्निडाग देण्याकरता आले नाही. त्यानंतर जर आपल्याला काला भक्षण करायला मिळतोय, भाग्यवान माणसं तुम्ही आम्ही आहोत की नाही? भाग्यवान चांगली चांगली माणसं डोळ्यात देखत गेली की नाही? मरण चांगलंय का वाईट आहे? टोपीवाले बाबा, मरण चांगलंय का वाईट आहे? हा, चांगलंय. खरं सांगा, पॉलिश करू नका, लबाड बोलायचं नाही. कुठले तुम्ही? उमरतचे आहेत, बाबाबरोबर आलेत. मरण चांगलंय का वाईट आहे? चांगलं आहे. त्यांना माहिती आहे, ज्या घरात राहतात त्या घरात जर खापर पंजोबा, आपर पंजोबा, निपर पंजोबा, ठिपर पंजोबा हे सगळे जर घरात असते तर घरात जागा पुरली असते का? नसते पुरली. मग मरण चांगलंच आहे की राव, चांगलंच आहे. आणि ती 2-5 एकर आपल्या नावावर झाली असती का? झाली असती का? नसती आली. मग मरण चांगलंच आहे की राव. चलायचं का आज? मग कोई आज गया कोई कल गया, कोई छंद रोज में जाएगा. कोई आज गया कोई कल गया, कोई छंद रोज में जाएगा. जिस घर से निकल गया पंछी उस घर वापस न आना. सो
सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है, सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है, संसार मुसाफिर खाना, संसार मुसाफिर खाना. आसोलाकर, संसारासाठी डोंगर जरी उचलला ना, बायको तुम्हाला थँक्यू पण म्हणणार नाही. परमार्थासाठी काडी उचला, त्याचं बेनिफिट तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं बेनिफिट मिळेल तुम्हाला. इथं बघा, मंदिरात इथं आल्यानंतर प्रसन्नता आहे, मंगलता आहे, दिव्यता आहे, रम्यता आहे. ॲटलिस्ट तुम्हाला 8 दिवस तरी करमणार नाही. आता जाऊन बघा तुम्ही घरी, नाही करमणार अजिबात. इथली चैतन्य, इथली जी कनेक्टिव्हिटी आहे देवाबरोबरची, ती आम्हाला ती स्पंदन जगायला ऊर्जा देतात. इथं समाधान मिळतं. घरी सगळी माणसाला भनभन आहे, इथं विश्रांती आहे. माणसाला नरकात जायची गरजच नाही, माणसाने फक्त घरी राहावं. चला, साहेब म्हटले गो टू हेल. एका नौकरदाराला कंटाळलं, त्याने गो टू हेल, जा नरकात जा. ते घरी आलं. बायको म्हणे रोजच्या टायमिंगपेक्षा आज फारच लवकर घरी आले. तळसतो म्हटला, साहेब म्हटले नरकात जा. विठाल प्रसादाचं कीर्तन आहे. प्रसाद तुम्हाला मिळणार आहे. मानवी जीवनात काय माहिती का, संसार केल्याच्या नंतर शेवट मिळतो, त्याचं नाव आहे पश्चाताप. आणि परमार्थ तो केल्यानंतर शेवट मिळतो, त्याचं नाव आहे सुख. संसार सुरुवातीला सुखद वाटेल, पण संसाराचा शेवट मात्र दुःखद आहे. दुःखद आहे. चष्म्यावाले बाबा, तुम्ही बसलेले, लग्न जमल्यावर जो आनंद होता तो आनंद आहे का आता? नाही. चालायचं मग आमच्यासोबत. मला सांगायचं काय, संसार सुरुवातीला आनंद वैतागलेले दिसत आहेत ते, पण आमच्यासोबत चला आनंद आहे. फार काका महाराज सोबत जात जा तुम्ही, आनंद मिळेल तुम्हाला. मला सांगायचं काय, संसार सुरुवातीला आनंददायी आहे, पण संसाराचा शेवट मात्र दुःखद आहे. परमार्थ सुरुवातीला तुम्हाला करताना तो कठीण आहे, पण परमार्थाचा शेवट मात्र गोड आहे. मग प्रसाद मानवी जीवनात सहजासहजी मिळत नाही, त्याकरता साधना करावी लागेल, तेव्हा प्रसाद मिळेल. पण अलीकडे लोकांची टेंडन्सी आणि मानसिकता ही झाली आहे, वयंतु फलभागिना, अर्थात न कष्ट करता आम्हाला सगळं मिळालं पाहिजे. अलीकडे लोक ट्विट करतात की रोजगार नाही, रोजगार नाही, रोजगार नाही. या शब्दावरती माझा विश्वास नाही. अलीकडे तुम्ही बघा ना, शेतकऱ्यांना मंजूर मिळतात का, व्यापाऱ्यांना मंजूर मिळतात का? विचारा आता, नानासाहेबांना विचारा, शिवाजीरावांना, यांना कुठं माणसं मिळतात? पण अलीकडे काय आहे माहिती का, तुम्हा आम्हाला न कष्ट करता श्रीमंत व्हायचं ही प्रत्येकाची भूक आहे. प्रत्येकाला न कष्ट करता श्रीमंत व्हायचंय. याही पेक्षा माणसाला श्रीमंत होण्यापेक्षा श्रीमंती दाखवण्याकरता जास्त माणसं प्रयत्न करतायत, आणि त्यामुळेच त्रास होतोय. श्रीमंत व्हायचं नाही, श्रीमंती दाखवायची आहे. काय माहिती का असोलाकर, गरिबी असणं याचं माणसाला अजिबात वाईट वाटत नाही, पण गरिबी प्रगट झाली की मग जास्त वाईट वाटतं. गरिबी प्रगट झाल्यावर जास्त वाईट वाटतं. कष्ट करण्याची उमेद कुणाची राहिली नाही. श्रीमंती अलीकडे कष्ट करायचं प्रत्येकाला वाटतं, टेबलवरती प्रत्येकाला वाटतं 2 तास आपलं हे करावं, आणि 15-20 म्हणजे प्रत्येकाला वाटतं असं एखादी सही वगैरे करावी, आणि 15-20 अशी प्रत्येकाची भूक झाली आहे. न कष्ट करता श्रीमंत व्हायचं ते कसं शक्य आहे असोलाकर? कसं शक्य आहे? त्याकरता काय माहिती का, संप्रदायामध्ये 4 प्रकार पडले जातात. अगोदर चांगला संकल्प करावा लागतो. संकल्प केल्यानंतर पुरुषार्थ करावा लागतो. पुरुषार्थ केल्यानंतर त्या ठिकाणी परमार्थ करावा लागतो. परमार्थ करून साधना करावी लागते, आणि साधना केल्यानंतर प्रार्थना करावी लागते. तेव्हा मानवी जीवनात प्रसाद मिळतो. विठाल तो प्रसाद आज तुम्हाला सहजच त्या ठिकाणी मिळणार आहेत. भाग्यवान माणसं तुम्ही आम्ही आहात खऱ्या अर्थाने. आज या ठिकाणी काला म्हटलं की कीर्तनकार बोनी त्याचं जास्त पांडित्य दाखवू नये. हो का पंडित वाचक पुराणी तरी कृष्ण कथा ऐके बाई हो. खऱ्या अर्थाने काला म्हटलं की कीर्तनकार बोनी काय सांगावं, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, हरी चरित्र ते उच्चारावे, 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 चरित्र ते उच्चारावे.
गाडी चांगली पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे आणि ड्रायव्हर प्यालेला पाहिजे. नाही, गाडी चांगली पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे आणि ड्रायव्हर माळकरी असला पाहिजे. तसं गायक वादक आणि बसलेल्यांचे चेहरे हे पण प्रसन्न असले पाहिजे. एक रंगता मिळते. ऐका, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. अर्थात कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण करायचं, आचरण करायचं नाही. आचरण करायचं ते एक बाणी, एक वचनी, एक पत्नी, ते रामप्रभूचं आचरण करायचं बरं का. कृष्ण परमात्म्याचं आचरण करायचं नाही. एखादा म्हणेल त्याला 16,108 होत्या, मी एखादी दुसरी केली तर चालेल का? आता एकी नसतो, या फासुल्या उघड्या पडल्या आणि दुसरीच्या काय नादा लागतो रे. ते कृष्ण परमात्म्याने त्यांनी 12 गाव अग्नी गिळला होता. ते तुझ्यात सामर्थ्य नाही, ते नाही सामर्थ्य. कृष्ण परमात्म्याचं आचरण नाही करायचं, उच्चारण करायचं, रामप्रभूचं आचरण करायचं. काय माहिती का, कृष्ण कथा हा ऐकण्याचा विषय आहे आणि रामप्रभू हा वागण्याचा विषय, वागण्याचा विषय. कृष्ण परमात्म्याने जो कहा वो करो, राम प्रभू ने जो किया हो करो. कळतं तर बघा, जास्त त्रास करून घेऊ नका. रामप्रभूंचं जीवन म्हणजे सामान्य नाही. महाकाव्य आमच्या हातात ठेवलं, तो रामायणासारखा ग्रंथ. कस्तुरी मातीत मिक्स झाली की मातीचा सुगंध येतो. माणूस रामकथेजवळ आला, माणूस भजनाजवळ आला की माणसाचा सुगंध आल्याशिवाय राहत नाही. माणसाचा सुगंध काय, राम माहीत नाही असा माणूस नाही. बरोबर की असोला कर. राम माहीत नाही असा माणूस नाही, राम माहीत नाही असा माणूस नाही, राम माहीत नाही असा माणूसच नाही. चला कळतं तो बघा. किसी ने मुझे पूछा महाराज राम सेतु है क्या, राम सेतु है क्या. मैंने उसे आंसर उत्तर दिया, राम सेतु है क्या. मैंने कहा राम सेतु है. चला, स्वल्प विरामात राम आहे, पूर्ण विरामात राम आहे, अल्प विरामात राम आहे. आला राम, त्यातही रामच आहे की राव. रमनते योगी रश्मीन. बरीचशी माणसं ट्विट करतात की रामाचा अवतार हा रावणाला संपवण्याकरता झालाय. अरे रावण अधर्माचं प्रतीक आहे, अधर्माचं. त्याही काळात रावणापेक्षा बलाढ्य माणसं होती की. सहस्रार्जुन दत्त उपासक होता, हजारो हात होते त्याला. पाताळगंगात स्नानाला गेला, संपून टाकला, हजारो हात कापून टाकले. त्याही काळात घोड्याच्या पागेमध्ये त्या ठिकाणी बांधून ठेवलं ना, बळीराजाने बांधून ठेवलं रावणाला. बलाढ्य माणसं होती. पण याचं कारण काय माहिती का, रावण अधर्माचं प्रतीक आहे. काय, अंधाराला नष्ट करायचं असेल तिथं फॅन लावून चालणार नाही. अंधार नष्ट करायचं असेल तिथं भजन करून चालणार नाही. अंधार नष्ट करायचं असेल तिथं प्रकाशाची गरज आहे. मग अधर्म संपवायचं असेल तिथं धर्माची गरज आहे. रामप्रभू हे धर्माचं मूर्तिमंत प्रतीक आहे. विठ्ठल धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती. बरोबर, तुम्ही बाबासोबत असतात ना, बरोबर. मी तुमचं नाव विसरलो बरं, काय नाही. ब्रह्मानंद, वा ब्रह्मानंद, परमानंद, वा वा, बहुत बढिया. राम शब्दातली ताकद सामान्य नाही. र शब्द म्हणजे अग्नितत्वाचं बीज जागृत होतं. असोला कर जरा बारकाईने ऐका. राम राम 13 वेळेस म्हणा. भीक मागतो तुम्हाला, विजय मंत्र आहे तो. उष्णता निर्माण होते अंगात. राम 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 राम. शरीरातले सगळे पाप बाहेर पडतात. रकार उच्चैन पापेन बैर निर्यात पातकम पुनः प्रवेश भावेश मकारस्तु कपाटवत. रामकथा, रामप्रभूचं जीवन हे जगायला ऊर्जा देते, ऊर्जा देते. बघा तुम्ही, सकाळी उठल्या उठल्या राम राम 3दा म्हणते का 4दा म्हणतात माणसं. राम 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 किती वेळेस म्हणता? माऊली तुम्ही 3दा म्हणता का 4दा म्हणता? हां माऊली तुम्ही राम राम म्हणता की नाही? म्हटलं पाहिजे की. म्हणता ना, का जय हरी म्हणता, रामकृष्ण हरी म्हणता? राम राम आपण 2दाच म्हणतो. राम राम ह्याचं कारण आहे, तुमच्यातला राम आणि माझ्यातला राम एकच आहे. तुझमें राम मुझमें राम कर लो सभी से प्यार, जगत में कोई नहीं पराया है, कोई नहीं पराया है, कोई नहीं. ती ताकद आहे. एक तोला मोलाचं वाक्य सांगेल, कळतं तर बघा. आराम की जरूरत है ना. माऊली तुम्ही, दादा चष्म्यावाले नाही, चष्म्यावाल्याचे शेजारी तुम्ही, गंध लावत जा कपाळाला. आराम की जरूरत है ना. सगळ्याला आराम पाहिजे ना, आराम आराम पाहिजे ना. आराम की जरूरत है ना. असोला कर. आराम की जरूरत है तो आ राम के शरण में, बाकी कुछ काम मत कर. विठाल विठाला 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 विठाला.
रामप्रभूचं जीवन हे आचरणीय जीवन आहे. कृष्ण कथा हा ऐकण्याचा विषय आहे. त्या अगोदरची पूर्व पेटिका अशी आहे. मथुरेचा राजा कंस आहे. कंसाची बहीण देवकी उपवर झालेली आहे. मग लग्नाकरता वर शोधला गेला. आता जरा हावडा एक्सप्रेसने जाऊ, आम्हालाही मुंबईला कीर्तनाला जायचं आहे. 2020 जरा धावूया आपण. खऱ्या अर्थाने वर शोधला गेला. वर वसुदेवाशी लग्न थाटामाटात पार पडणार आहे. वरात निघाली आणि वरातीत त्या ठिकाणी आकाशाची वाणी सांगत असे, कंसा माने हा भरवसा बोलण्याचा. अरे ए कंसा, ज्या स्वतःच्या बहिणीचं लग्न लावून देतोय ना, तिच्याच पोटी 8वा जन्माला येणार. आणि तो कृष्ण परमात्मा, तो देव आहे, तो तुझा वध करणार, वध करणार, वध करणार, वध करणार. आकाशवाणी झाली. खडग घेतला हातात. स्वतःच्याच बहिणीला मारण्याकरता धावला. घेवनिया खडग मारायासी धावला. घेवनिया खडग मारायासी धावला. घेवनिया खडग मारायासी धावला. घेवनिया खडग मारायासी धावला. हात तो धरिला वसुदेव, हात तो धरिला वसुदेव, हात तो धरिला वसुदेव, हात तो धरिला वसुदेव. खडग मारायासी धावला. घेवनिया खडग मारायासी धावला. हे घेवनिया खडग मारायासी धावला. घेवनिया खडग मारायासी धावला. धावला, 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 धावला. क्या बात आहे. अरे बहुत बढ़िया. एवढं सोपं नाही आहे. 10-15 वर्ष घासावं लागते. वाजवताना घाम आला, पाठ भिजून गेली सगळी. माझी भिजली व ते पुसत जाऊ नका. लोकांना कळालं पाहिजे घामाचं आहे, हारामाचं नाही म्हणून. काही खालून आपली मापं काढतात. काय जमतं मग तू इथं, काही काय जमतं मग तू इथं. अरे जो साधा अधिकार नाही, सामान्य ताकद नाही आहे. हे विनय करायला तुम्ही सामान्य समजू नका. हे अधिकार सामान्य नाही. तुम्ही बघा, तुम्ही वारीमध्ये ज्ञानोबरांच्या पादुकाचा मान पहिला विनय करीला आहे. मग तिथं आमदार येतो, खासदार येतो, घेऊद्यान दर्शन. विनयकरी हल चल हल तिकडे. आमदार खासदार नो व्हॅल्यू त्याला तिथं. याला माहिती वर्षभर आपल्याला कोण व्हॅल्यू देत नाही. ते वजन आणून घेत. हे संप्रदायाचं वजन आहे महाराज. वेटेज सामान्य नाही आहे. इथं आम्हाला घरी एखाद्या वेळेस बायको वेळेवर नाही देत आम्हाला, पण म्हणजे पण इथला म्हणजे आपला केला गुपित आहे जरा, पण आता झालं आपले माणसं आहे. वा, सन्मान आहे इथं, सन्मान आहे. हे अधिकार, ही संप्रदायाची ताकद सामान्य नाही. ऐका, स्वतःच्या बहिणीला काय मारतोय? जीवनात कलंक लागेल, कलंक लागेल. स्वतःच्या बहिणीला मारतोय. बंदिस्त ठेवा मला तोपर्यंत. कलंक लागेल, चांगलं नाही ते जीवन. कलंक काजलसेही काला होत आहे. कलंक नसला पाहिजे जीवनात. चांगलं जीवन जगलं पाहिजे. एक जणाने स्वतःच्या बापाच्या हाडं काशीला नेऊन टाकले. म्हटलं का रे बाबा, स्वतःच्या बापाच्या हाडं कुठं काशीला नेऊन टाकत असते का? तो म्हणे महाराज, याने आहे तोपर्यंत एका सप्त्याचे 4 सप्ते यांनी गावात केले. सोयरीक यांनी धोरणात कधी गावात होऊ दिली नाही. एखादा चांगला महाराज गावात यांनी कधी येऊच द्यायला नाही. येऊच तारीख बसवत म्हणत होते काका मार, पण त्यांनी बसूच दिले. म्हणजे एखादा चांगला महाराज यांनी गावात येऊ दिला नाही. कशाला ठेवायचे हाड? जाऊ द्या की, जाऊ द्या तिकडे, जाऊ द्या. चांगलं जीवन असलं पाहिजे, चांगलं काम करा, चांगलं जगलं पाहिजे. आमच्या गावातील तात्या एक उभा राहिलेत निवडणुकीला. म्हणलं का हो तात्या, तुमचं वजन नाही, वेटेज नाही, काही नाही, कशाला उभा राहता? हां, तुम्ही निवडून येणार नाही. म्हणजे महाराज निवडून येणार नाही माहिती आहे, पण मायामुळं ते पडतं ना. असं पुढे जीवन असलं पाहिजे. विठाल 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 विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या सर्वांचं या ठिकाणी हृदय, साधू जीवन अत्यंत गोड. पवन भारती खडेश्वरी बाबा, भावांकरता जोरदार टाली. एक बार बहुत बढिया टाली. साधू आल्यानंतर ती वचक काही वेगळी असते. बघा तुम्ही, मंडपाचा माहोलच चेंज झाला. या साधूच्या चरणातली आणि ती पदस्पर्शातली ती ताकद असते. आणि ते पाय म्हणजे सामान्य नाही, तपश्चर्या केलेले पाय आहेत महाराज. समाजाकरता पोटा
पोटात आर्त आहे, फक्त समाजाचं कल्याण झालं पाहिजे ही पोटात आर्त घेऊन त्या ठिकाणी जीवन जगतात. साधूचं जीवन असं काय माहिती का, विद्वान व्यक्तीचा शब्दाचा प्रभाव समोरच्या व्यक्तीच्या बुद्धीवरती पडतो, पण साधूचा शब्दाचा प्रभाव डायरेक्ट जीवनावरती पडतो. शब्दातली ताकद असे काय माहिती का, असोला कर संत कभी स्वर्ग नहीं जाते, संत कभी स्वर्ग नहीं जाते, जहाँ जाते हैं वहाँ स्वर्ग बना देते, वहाँ स्वर्ग बना देते. ऐका ना, पापी कभी नरक नहीं जाता, जहाँ जाता है वहाँ नरक बना लेता है. महात्म्याची ताकद आहे महाराज. बाबा कीर्तनाला आले, आचो वाडगो बाबा अवगो यात मन घळो आचो वाडगो. बाबांना ते आवडती भाषावर मागे कीर्तनाला तिकडे होते, बाबांना ते आवडतं म्हणून या ठिकाणी बाबा उपस्थित आहेत. त्यांनाही वंदन करतो. त्यांच्या समवेत आलेली सगळी मंडळी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. थांबणार आहे का बाबा 2-5-10 मिनिटं. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या ठिकाणी वसुदेव देवकी यांना बंदिस्त करतात. पहिला मुलगा जन्माला आला. वसुदेव देवकीने ठरवलं आता आपलं ठरल्याप्रमाणे देऊन टाकायचा, सुपूर्त करायचा. कंसाकडे पहिला मुलगा नेऊन देत आहेत. कंसाचं मन पिघळलं. अरे मला आठवा मारणारे, पहिल्याला कशाला मारायचं म्हणून वापस देऊन टाकतात. मन पिघळलं. पण मध्येच पुण्य सारावया भेटे देवऋषी, वधी बालकासी ठेवू नको. अरे पहिलाच आठवा असू शकतो, आठवाच पहिला असू शकतो. 1 2 3 4 5 6 7 8 8 7 6 5 4 3 2 1. अरे पहिलाच आठवा, आठवाच पहिला असू शकतो. असं करता करता 6 मुलं मारून टाकले. 7वा योगमायनी रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला. 8वा कृष्ण परमात्मा जन्माला आला. अष्टमूर्ती प्रगट झाली. वसुदेव देवकी म्हणतात, देवा तुझ्या जन्माची आस आम्ही किती वर्षापासून पाहतोय. लहान होऊन जन्माले. परमात्म्याने सांगितलं मी जन्माला येणार, पण आल्यानंतर मला इथं ठेवायचं नाही. कुठं न्यायचं? नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळा. हे नंदाच्या घराला मजने गोकुळाला, हे मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. माया उपाजन देते हे मी मजानी, माया उपाजन देते हे मजानी. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळा. मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. खरं तर परमात्म्याचं प्रागटीकरण तिथं झाल्यानंतर जे दायन आहे, जे नंदबाबा म्हणायचे 90 वर्षापर्यंत, अभि तो भयो नाही आगे कब भयो पतो नाही, अभि तो भयो नाही आगे कब भयो पतो नाही, सातत्याने जप चालायचा. आणि जी दायन असते ना, त्या दायनला कळालं की कान्हा जन्माला आला, सखा जन्माला आला, लाला जन्माला आला. तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते. सगळ्या असोल्यात बातमी करते. जगातलं सगळ्यात फास्ट नेटवर्क आहे अण्णा. एक ईमेल आणि दुसरं फिमेल. सगळ्यात फास्ट नेटवर्क आहे. 2 नेटवर्क, ईमेल आणि फिमेल. तुला म्हणून सांगते असोल्यात करती. उरलेलं सुरलेलं तिकडं वाडी काय कोणतं गाव आहे आपलं, चिते पिंपळगाव, शिंदे पिंपळगावला नेऊन टाकी ती उरलेलं सुरलेलं. म्हणजे सगळ्यात फास्ट नेटवर्क. मला बऱ्याच दिवस प्रश्न पडला होता, बाबा पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरताना बायकांना असं उभं का टाकतात, असं बाजूला उभं का ठेवतात, तिथं असं टाकतात. बऱ्याच दिवसांनी उत्तर मिळालं. तिथं लिहिलेलं असं, आग लावणाऱ्या वस्तू जरा बाहेरच ठेवा. म्हणजे मला सांगायचं काय, उत्तर मिळालं. आणि काही प्रश्नाची उत्तर हे जरा नंतरच मिळतात. विठ्ठल ज्याला चांगली भेटली त्याचं बरं आहे, नाहीतर अवघड आहे. आता आठवलं म्हणून सांगतो काकाजी, आमच्या एका मित्राचं लग्न झालं. 2-4 महिन्यातच वैतागलं ते अण्णा. 2-4 महिन्यात वैतागलं ते. बायकोला काही मागितलं का बायको म्हणायची मला लाड आला. म्हणजे जेवायला मागितलं, चहा मागितली, काही मागितलं की ते लाड आला म्हणायचे. अण्णा ते जरा सनकी होतं, शेतात गेलं, वल्ली लिंबाची फोक घेऊन आलं. घरी आल्यानंतर बायकोला म्हणे जरा चहा वगैरे दे ना. बायको म्हणे मला लाड आला. याने वल्ली लिंबाची फोक घेतली ना, असा बायकोला टोला टाकला. कसा टोला टाकला सांग
चांगला अनुभव यांना. वा, चांगला आहे. असा रिदम मिळाला पाहिजे म्हणजे जरा धोरणात राहते काम, हे की नाही. हो, नेमकी आज झालं तरी काय तुम्हाला? तो म्हटलं मला येड आलं, येड. मला येड आलं. तुमचं येड केव्हा जाणार? तुझा लाड गेला की माझं येड गेलंच समजायचं. विठाला वाऱ्यासारखी बातमी पसरली सगळीकडे. लाला भयो. गोकुळात वाऱ्यासारखी बातमी पसरल्या गेल्यानंतर गोकुळवासियांना एवढं सुख झालं की त्या सुखाला पारावार राहिला नाही. गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा, गोकुळीचा टाळी वाजवा की त्यांच्याकरता. गायक वादक चांगले असल्यानंतर खरं तर गायक वादक ज्यांनी बोलवले त्यांचं वेटेज वाढतं, त्यात गावकऱ्यांचंही वेटेज वाढतं, बसणाऱ्यालाही समाधान मिळतं. हे सगळं तर विशेष आहे, पण खऱ्या अर्थाने गायक वादक चांगले असल्यानंतर कीर्तनकाराचंही वेटेज वाढतं. ही ताकद त्या मंडळीची असते. हे तर कधी कधी असे, कालच माझा काला झाला बाबा त्या वडनेरला. मी गोकुळीच्या सुखा हा अभंगच घेतला तिथे पण. आणि पहिल्या चरणात महाराज म्हणतात, म्हटलं गोकुळीच्या सुखा. म्हातारा होतं कीर्तनाला, त्यांनी प्रमाण दिलं, अरे गोकुळीच्या सुखा, अरे गोकुळीच्या सुखा. म्हटलं बाबा अरे गोकुळीच्या सुखा नाही, ते फक्त गोकुळीच्या सुखा आहे. मग म्हातारं म्हणतं फक्त गोकुळीच्या सुखा. अहो म्हटलं फक्त गोकुळीच्या सुखा नाही, ते नुसतं गोकुळीच्या सुखा आहे. मग म्हातारं म्हणतं नुसतं. म्हणजे असेही माणसं भेटतात, पण इथं अतिशय उंचीचे माणसं आहेत आणि ते संप्रदायातले साधनेचे पुजारी आहे सगळी मंडळी. चला, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. घटना एकच आहे, पण आनंदाची व्याप्ती संपूर्ण गोकुळवासियांना आहे. बहुधा व्यवहारात असं घडत नाही. घटना एक असेल तर आनंदाची व्याप्ती सगळ्यांनाच होत नाही. एखाद्याने 10 लाखाची गाडी घेतली, लगेच दुसऱ्याने 10 दिवसात तर 20 लाखाची घेतली, तर पहिल्याला आनंद होतो का दुःख होतं? खरं सांगा. त्याला 10 लाखाची घेतली त्याचं काहीच वाटत नाही, पण तिने 20 लाखाची कशी घेतली? म्हणजे दुसऱ्याचं सुख बघून दुःखी होतात त्यांना माणसं म्हणतात, पण इतरांचं दुःख बघून जे दुःखी होतात त्यांना संत म्हणतात. विठ्ठल परमात्म्याचं प्रागट्यकरण झालं, सगळ्या गोकुळवासियांना आनंद झाला. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. अर्थात आनंद कंद परमात्म्याचं प्रागट्यकरण झालं. आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे, योगियांचे आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद
कंद परमात्म्याचं प्रागट्यकरण झालं. महाराज म्हणतात गोकुळवाशांना सुख झालं. सगळ्या गवळणी गोपाळ देवाला पाहायला जात आहेत. सकाळ दुपार देवाला पाहायला जात आहेत. कुणी काळा म्हणते, कुणी सावळा, कुणी काय तर कुणी काय. त्या परमात्म्याने या सृष्टीची निर्माता तो आहे. तो परमात्मा किती सुंदर असेल. जरी की पगडी बांधे हो सुंदर आँखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा प्यारा हो, प्यारा हो, प्यारा हो, प्यारा हो, प्यारा हो. नट घुंघराले बाल तेरे कारे कारे गाल, सुंदर श्याम सलोना तेड़ी तेड़ी मेरी चाल. हवा में सर सर करता सर 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 हवा में सर सर करता तेरा पीतांबर रखवाला हो. कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा हो, आनंद है. हम हमारे मस्ती में आग लगे बस्ती में. काय आनंद मिळतो. मुझे मेरी मस्ती मस्ती कहाँ लेके आई, जहाँ मेरी अपनी सेवा कुछ नहीं. मुझे मेरी मस्ती मस्ती कहाँ लेके आई. पियानारा बघा, पियानाऱ्याला काही घेणं नाही. मुझे मेरी मस्ती हाय त्याच्या तालात असतो ते, काही घेणं नाही त्याला. काही लय छापटं पण चांगली पण तेवढीच राहतात बरं. माळकऱ्यापेक्षा इमानदार पियाताडा. इमानदार माणसं आहेत ते, इमानदार माणसं आहे. विठाला 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 विठाला. बाबांना जायचंय, विठाला बाबांचा सन्मान गावकऱ्यांच्या होईल. बाबांना पुढे जायचंय. विठाला 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 विठाला. विठ्ठले विठ्ठले विठ्ठल 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 विठ्ठल. त्या ठिकाणी प्रागट्यकरण झालं. सगळ्या गोकुळवाशांना आनंद झाला. परमात्मा त्या ठिकाणी हळूहळू रांगायला लागला. हळूहळू परमात्मा मोठा व्हायला लागला. हळूहळू परमात्मा खोड्या करायला लागला. हळूहळू परमात्मा ब्रह्मांड घाटावरती जातोय. आणि ब्रह्मांड घाटावरती गेल्याच्या नंतर परमात्मा तिथं माती खात आहे. आणि माती खाल्ल्याच्या नंतर गोपाळ येत आहेत आणि यशोदा माईला सांगतायत, तेरे लाला ने माती खाई, ए तेरे लाला ने माती खाई, यशोदा सुन माई. 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 लाला ने माती खाई, माती खाई, माती यशोदा सुन माई. लाला ने माती खाई, यशोदा सुन माई. लाला ने माती खाई, यशोदा सुन माई. माती खाई, यशोदा सुन माई. लाला ने माती खाई, यशोदा सुन माई. सुन माई, सुन माई, बोधे बाबांची चाल आहे, फार गोड आहे. तेरे लाला ने माती खाई, हे माती खाई, यशोदा सुन माई. तेरे लाला ने माती खाई. मैया धावत धावत येते आणि कान्हाला आल्यानंतर मांडीवरती बसवते. लाला तुने माती खाई? नाही 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 नाही, म्या पाहिली माती, पाहिली माती. मग बळीराम दादा काय सांगतोय? नाही आई तो बळीराम दादा खोटं बोलतो.
नाही खाल्ली गम्या माती आई गाई नाही खाल्ली गम्या माती हे आई ग आई हे कृष्ण आई ग आई नाही खाली बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा परिणाम दादा खोट बोलतो बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा परिणाम दादा खोट बोलतो परिणाम नाही 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 खाल्ली गम्या माती आई गाई नाही खाल्ली गम्या माती आई गाई नाही खाल्ली गम्या नाही खाल्ली गम्या नाही खाल्ली गम्या माती वाह तेरे लाला ने वाह बहुत बढ़िया नाही ग नाही खाल्ली ग म्या माती मग मांडीवरती घेते हा कर हा केल्याच्या नंतर पोटी 14 भुवने देखती खऱ्या अर्थाने 14 भुवनाचं दर्शन झालं परमात्म्याने अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी हळूहळू परमात्मा अनेक प्रकारची लीला करतोय पेंद्या सुदाम्या वाकड्या भोबड्या सगळ्यांना एकत्रित घेतलं काय तुमच्या जर सरमाडासारख्या तब्येती झाल्या जरा माझ्या मागे या तुम्हाला पोटभर देतो खायला जरा यार तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तोरी या माझे मागे मागे सगळ्यांनी डोळे झाकले महाराज म्हणतात डोळे झाकले आणि मध्ये जात आहेत वाड्यात जात आहेत हवं तेवढं दही दूध तूप लोणी सगळं खात आहेत आणि तूप लोणी खाल्ल्याच्या नंतर गवळण उठली गवळण उठल्याच्या नंतर परमात्मा म्हणतात अरे पेंद्या डोळे झाक सगळ्यांनी डोळे झाकले पण पेंद्यांनी डोळेच झाकले नाही त्यांनी असे डोळे झाकले जरा देवावरती विश्वास नव्हता जरा हे प्रत्येक वेळेस कसकाच निवडून येतं म्हणजे प्रत्येक वेळेस जरा असं कसकाच जरा त्याला विश्वास नव्हता जरा मग त्याने डोळे नाही झाकले असे डोळे झाकले सगळ्यांनी डोळे झाकले पुंडलिक वरदा हरी विठ्ठल गजर केला सगळे बाहेर येतात पण हा पेंद्या देवावरती विश्वास नाही गवळण उठली असा पट्टीत सांधीत गुतला हा सगळे बाहेर आले पण असा दरवाजाच्या सांधीत गुतला गवळणीने काठी घेतली ना असा हाणला पेंद्या असा हाणला लय मार खाल्ला आसोला कर लय मार खाल्ला ज्याचा देवावरती विश्वास नाही ना त्याला मार खावाच लागतो मार खातातच ते तुम्ही देवाला माना अथवा नका मानू पण देव तुम्हाला मानतोय आणि ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही त्या दिवशी नाकात तुमच्या 2 कापसाचे बोळे असतील भला समाजही तुम्हाला पाहायला असणार पण तुम्ही पाहायला नाही जर अण्णा जे असं काका असं म्हणजे ते असतात ना जे तात्यो सगळ्यांचीच वेळ येणार आहे महाराज म्हणजे मला सांगायचं काय विश्वास ठेवा अत्यंत महत्त्वाचं आहे अलीकडे विश्वास नाही राहिला हो विश्वास स्मशान वैराग्य झालं लोकांना स्मशानातही डोळ्यात पाणी नाही राहिलं लोकांच्या अलीकडे सगळ्या गोष्टी या पैशाच्या झोकात तुका म्हणे झाले कोंबड्याचे परी पुढेच उकरी लाभणीनी अशी अवस्था पाहायला मिळते काळ फार विचित्र आहे आमच्या पाया पडायचं नाही आजूला कर अजिबात आमच्या पाया पडायचं नाही अजिबात नाही पडायचं पण आम्ही जे सांगतो त्यातलं 10% आत्मसात करा समाज तुमच्या पाया पडल्याशिवाय राहणार नाही समाज तुमच्या पाया पडल्याशिवाय राहणार नाही काय माहिती आहे का आम्हाला काही गरज नाही कीर्तनाची आम्हाला गरज नाही कीर्तनाची गरज तुम्हाला जास्त आहे आमच्याही पेक्षा अलीकडे माणसं डिप्रेशनमध्ये चालले आहेत चिंतामुक्त आहे भीतीमुक्त आहे भयान डिप्रेशनमध्ये माणसं आहेत परवाचं तुम्ही सोलापूरचं परवाचंच उदाहरण बघा डॉक्टर वळसंगकर न्यूरोलॉजिस्ट मेंदू विकार तज्ज्ञ होता पण स्वतः त्या ठिकाणी गोळीबार केला आणि स्वतःला संपून घेतलं की त्यांनी चार्टर त्याची फ्लाईट आहे स्वतःची करोडो रुपयाची अब्जावधी प्रॉपर्टी असताना स्वतःला का संपवलं याचं कारण विवेक नाही जगण्याची सूत्र त्याला माहीत नाही ना पैसा असून देखील स्वतःला संपावं लागलं याचं कारण काय कारण याचं याकरता अध्यात्म तुम्हाला जगायला ऊर्जा देईल सत्संग तुम्हाला जगायला ऊर्जा देईल सगळ्यात महत्त्वाचा संप्रदायातला फायदा हा आहे की माणसाला जगण्याचं सूत्र सापडतं ते अध्यात्मात आहे जगण्याचं सूत्र सापडतं पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे माणूस कधीच डिप्रेशनमध्ये जाणार नाही भीतीमुक्त तुम्ही बघा भजन कीर्तन हे आता अमेरिकेत नाही आहे तिथं ट्रम्प साहेबांनी आता निवडणुका झाल्या 56% सर्वेक्षण संस्था एकत्रित आल्या त्यांनी एकाच मुद्द्याला फोकस केलं तो मुद्दा म्हणजे मेंटल हेल्थ तिथं मेंटल हेल्थचा विषय याचं कारण तिथं भजन नाही याचं कारण तिथं कीर्तन नाही म्हणून माणसं डिप्रेशनमध्ये जायला लागलेत हे कीर्तन भजन वाड्या वस्त्यावरती सहजच आपल्याला ऐकायला मिळतं आपण भाग्यवान माणसं आहात पूज्य मुरारी बापूंचं वाक्य आहे लोग तुम्हारा भजन छुड़ाने का व्रत लिए बैठी है लोग तुम्हारा भजन छुड़ाने का व्रत लिए बैठी है मर जाओ लेकिन भजन मत छोड़ो
भजन मत छोडो मर जाओ. माणसाचं मस्तक जरी फुटलं ना, शरीर जरी तुटलं, तर कीर्तन भजन सोडू नका, नका सोडू. फुटो हे मस्तक, फुटो हे शरीर, फुटो हे मस्तक, फुटो हे शरीर, फुटो मस्तक जरी फुटलं, शरीर जरी तुटलं, तर कीर्तन भजन सोडू नका. गोरोबा काकांना हात नव्हती हो, हात. गोरोबा काका कीर्तनात भजनात भजन करतायत. भजनाचा महिमा, कीर्तनाचा महिमा. गोरोबा काकांना छोट्या हातांना पंजे फुटल्या गेले. कीर्तनाचा महिमा आहे हे कीर्तन. नंतर बसल्यानंतर होता थोडा त्रास. हा पण मिळतो आनंद, एवढं मात्र खरं आहे. तो आनंद आहे. भजन कीर्तन सोडू नका. असंच विठाल विठाल कीर्तन भजन सोडू नका. हे आनंद आहे. एवढा तरुण मंडळी इथं समाज उपस्थित आहेत. बऱ्याचशा तरुणांची संख्या इथं उपस्थित आहेत. तर कैलासराव अण्णा असेल,
झेडपी मेंबर आहे, व्याप आहे, गणेशराव असेल, ही सगळी नानासाहेबराव, शिवाजीराव, हे सगळ्या मागं व्याप आहे. तरी देखील आपण येत आहेत. परमार्थाबद्दल ती आवड आहे, कीर्तनाबद्दल ती आवड आहे. आणि अलीकडे बघा तुम्ही, छावा चित्रपट बघितल्यापासून अनेक तरुणांचं रक्त सळसळ केल्याशिवाय राहत नाही. याचं कारण आहे इतिहास तुमच्या समोर येतच नाही आहे. थोडंसं आपण इतिहास, काव्य, कादंबऱ्या याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. वाचनाविषयी आवड आपण थोडं अलीकडे वाढवली पाहिजे. मोबाईलचा वेळ थोडा अलीकडे कमी केला पाहिजे. थोडासा अभ्यासाविषयी, इतिहासाविषयी वेळ द्या वेळ द्या. एक जणाला म्हटलं कायम मोबाईलमध्ये बिझी असतो, जरा मोबाईल कमी कर. तो म्हणे महाराज एखाद्या वेळेस मी बायको सोडून देईल पण मोबाईल मी सोडणार अजिबात. मोबाईल नाही असा माणूस एखादा इथं हातवरती करा बरं. मोबाईल नाही असा माणूस इथं हातवरती करा एखादा. हातच्या कीर्तनातलं पाकिट आणि नारळ त्याला देऊन टाकतो. हाय एखादा माणूस असं? नाहीतर काही चाप्टर करते ना पाकिटापुरता हातवरती, तसं काय माणूस असा मोबाईल नाही असा माणूस नाही. आणि आम्ही लई चाप्टर आहे, पाकिट आणि नारळ म्हटलो, त्यातलं पैसे कुठं म्हटलं मी विठाला. अलीकडे बिघडण्याचे साधनं खूप झालेत, पण सुधारण्याची साधनं मात्र राहिली नाही. सुधारण्याची साधनं अलीकडे या. आचार विचार संस्काराचे धडे देणारं एकमेव जगाच्या बाजारात एवढंच एक व्यासपीठ आहे. अन्यथा आता व्यासपीठ राहिले नाही. आणि या व्यासपीठावरती राजकारण करू नका. सगळे तिकडे व्यासपीठं भरपूर पडलेत, तुम्हाला एकच व्यासपीठ आहे. इथं गुण्या गोविंदाने सगळी माणसं, अनेक विचाराची माणसं इथं येऊन परमार्थाची बीजारोपण करण्याचं काम, एवढंच एक क्षेत्र आहे. अन्यथा जगाच्या बाजारात आता क्षेत्र राहिलं नाही. तर सांभाळा. जातीपातीत विखुरल्या जाऊ नका, अजिबात जातीपातीत विखुरल्या जाऊ नका. अलीकडे काय माहिती का, आमचे काकाजी पण सांगतात, कंधों से ऊंची छाती नहीं होती, धर्म से बड़ी जाती नहीं होती, अरे दीपक नहीं बचा तो बाती का क्या करोगे, हिंदू धर्म नहीं बचा तो जाति का क्या करोगे, क्या करोगे, जाति का क्या करोगे. दुनिया बुरी इसलिए नहीं है कि बुरी लोगों के हाथ में ताकत है, दुनिया बुरी इसलिए है कि अच्छे लोग साथ मिलकर अच्छा काम नहीं करते, इसलिए दुनिया बुरी है. जागो हिंदू जागो, वक्त ने अब सोने का, अभी नहीं जागोगे तो समय आएगा रोने का, समय आएगा रोने का, समय आएगा रोने का. मानवतेला काळीमा फासणारी घटना काल पहलगाम या तिथं घडल्या गेली. अत्यंत क्रूरतेने, अत्यंत खुन्नस कुठली आहे नेमकी काही कळत नाही. अलीकडे बघा तुम्ही, ही भयंकर अमानुषपणा आहे. अलीकडे या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे. याचं कारण आहे काय माहिती का, 100 हिंदूमध्ये एक मुस्लिम सेफ आहे. 100 हिंदूमध्ये एक मुस्लिम सेफ आहे, पण 100 मुस्लिममध्ये एक हिंदू सेफ नाही आहे. एक हिंदू सेफ नाही आहे. पूज्य मुरारी बापूंनी सांगितलं होतं, हम आपको कुरान पढ़ने के लिए हमारे मंदिर में इजाजत दे सकते हैं, आप में ताकत है क्या मस्जिद में रामायण पढ़ने के लिए, पढ़ने देने के लिए है आपकी ताकत? नाही देऊ शकत. जे पाकिस्तानचा नारा बजावतात आम्ही त्यांचा विरोधच करणार. पाकिस्तानचा जे उदो करतायत आम्ही त्यांचा विरोधच करणार. भाईचारा. आता अलीकडे गावात ह्या गोष्टी बघा. आता आमचे शेख साहेब जरी असेल, माऊली सिस्टम गोड आहे, गावात पंगत देत आहेत. याचं कारण आहे तुमचं रक्त आणि आमचं रक्त काही वेगळं नाही ना, एकच रक्त आहे. मग हा अत्याचार, हे आतंकवादी जे आहेत आम्ही त्यांचा विरोध करणारच, त्यांचा विरोध करणार आहे. क्या आहे ना, ईट का जवाब हम पत्थर से देना ही जानते हैं. म्हणजे आम्ही शांत बसलेलो आहेत, आमच्याकडे सहिष्णुता आहे. याचा तुम्ही फायदा घ्यायचा नाही, अजिबात नाही. नाहीतर हे रक्त कुणाचं आहे? अरे रक्त सामान्य रक्त नाही आहे, छत्रपतींचं रक्त आहे, सामान्य रक्त नाही आहे. मग आम्ही फक्त आदेश द्यायचं काम आहे. सह्याद्रीचे पुत्र मावळे वाहती प्राण शुभ खातून, वाहती प्राण शुभ खातून. 16 वर्षाचा होता बहादूर असा शिव छत्रपती हलकार. असा शिव छत्रपती हलकार, असा शिव छत्रपती हलकार. धन्य शिवाजी शूर, शिवाजी शूर पराक्रमी थोर. बाजूनी पाणी दृष्ट मुगला, बाजूनी पाणी दृष्ट मुगला, बाजूनी घडवेला स्वराज्याचा इतिहास. कीर्तीचा टंक फिरे गगनात, कीर्तीचा टंक फिरे गगनात,
माऊली असल्यानंतर तिथे काय अडचण आहे. मला सांगायचं काय, तरुणांनो जागवा, संघटित व्हा, ही अत्यंत काळाची गरज आहे. उठ तरुणा जागा हो, भिंगरी घेण्यासाठी जागा हो, भिंगरी घेण्यासाठी. काही चुकलं का? उठ तरुणा जागा हो, वारकरी संप्रदायाचा धागा हो, वारकरी संप्रदायाचा धागा हो. कपाळाला जरा लावत जा, हे आपलं प्रतीक आहे. आज कोणी चुकून राहिला असेल तो भाग जाऊ द्या, आम्ही प्रखड बोलतो, तारीख घेऊ नका पुढं. पण आपलं लेणंही रावते, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, ते मिरवलं पाहिजे. अलीकडे लावायला केलं लाजा वाटतात कपाळाला, तिलक लावायला लाजा काय लाज आहे, आपलं प्रतीक इथे लावलं पाहिजे, लावलं पाहिजे. एक जण म्हटलं, मी तरुणाला म्हटलं, अरे जर लावत जा कपाळाला काहीतरी. तो म्हणे महाराज मी सायन्सला आहे. मग काय आणतो का आम्हाला सायन्सला आहे, तू काय उपकार करतो का आमच्यावर सायन्स शिकू राहिला. म्हणजे आपण आपल्या धर्माला फॉलो केलं पाहिजे. देव देशान धर्मा पायी प्राण घेतलं हाती, शुरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती, शुरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती, काय कुणाची. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीची लगीन लागलं जडली रे प्रीत, लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती, देव देशान पायी प्राण घेतलं हाती, शुरामी सरदार काय कुणाची भीती, शुरामी सरदार काय कुणाची भीती, काय कुणाची, काय कुणाची भीती. धर्मासाठी एकत्रित या. धर्मो रक्षित रक्षिता तस्मात धर्मो न हंतव्यो, मानो धर्मो हतो वधित. धर्म आपलं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही धर्माचं रक्षण करा. मला सांगायचं काय, देवावरती विश्वास ठेवा. विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. आमचे विश्वास महत्त्वाचा आहे. तेरी बिगड़ी बनाएगा हे विश्वास जरूरी है, तेरा साथ निभाएगा विश्वास जरूरी है. परमात्मा अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी खोड्या करतोय, अनेक प्रकारचे परमात्मा लीला करतायत. त्यावेळेस काही गवळणी देवाकडे गाराणं घेऊन जात आहेत. देवाकडे गाराणे, यशोदा मातेकडे त्या ठिकाणी गाराणं घेऊन गेल्याच्या नंतर यशोदा माता म्हणते माझा लाला माझा सखा. तसं नाही, बाकीच्या गवळणी म्हणतायत तुझं पोरग तुला कौतुक तर वाटणारच नाही. 5 वर्षाचं माझं बाळ, वर्षाचं माझं बाळ, 5 वर्षाचे माझे बाळे, 5 वर्षाचे माझे बाळे, अंगणिक माझ्या खेळे, अंगणिक माझ्या खेळे, अंगणिक माझ्या खेळे, अंगणिक माझ्या खेळे, साधकेता अडगे गोकुळच्या नारे, लटकत घेता अडगे गोकुळच्या नारी, लटकत घेता अडगे गोकुळच्या नारी, त्यांच्या शुदऱ्या एकत्रित केल्या. बिभ्रद वेणुम जठरपटयो शृंगवेत्रेच कक्ष, वामे पानो मसृण कवलम तत्फलान्यंगुलेशो, तिष्ठन मध्यस्वपदी सुरदो हास्य नर्मदी स्वय है, स्वर्गे लोके मिशिते बभुजे यज्ञ बुगबाल केली, पुंडली कवरदारे कुमार